वर्सावळी प्रमाण अंदू पणजे मराठी फिल्म फेस्टिवलाचो आस्वाद घेवपाक मेळटलो। अंदूचें हें 15वें गोंय मराठी फिल्म फेस्टिवल पणजेच्या आयनॉक्स आनी मेकॅनिक्स पॅलेसात 7 ते 9 ऑगस्टा मजगतीं दर्जेदार सिनेमांचो आस्वाद घेवपाक मेळटलो। महेश मांजरेकारान दिग्दर्शीत केल्ल्या भांडखोर फिल्माचो संवसारीक प्रिमियर पयलेच दिसा जातलो। ह्या महोत्सवा निमतान सचिन खेडेकर, रेणुका शहाणे, स्वप्नील जोशी, सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी अशा साबार कलाकाराबरोबर गजाली मारपाक मेळटल्यो। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की यावर्षी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा 15वा वर्ष लँडमार्क इयर दिस इयर 2008 मध्ये हा महोत्सव सुरू झाला होता आणि पाहता पाहता त्याला 15 वर्ष लागली। मला हे पण माहिती असेल की या प्रमाणात देयर इज नो फेस्टिवल ऑफ दिस मॅग्निट्यूड इवन इन महाराष्ट्र। सो what Vincent World has done is something incredible when it comes to promoting Marathi cinema, not just in the state of Goa. मला माहिती आहे की लोक बाहेरून पण येतात, महाराष्ट्रातून पुष्कळ लोक येतात, कारण त्यांना ह्या 3-4 दिवसात जे वर्षाचे सगळ्यात चांगले मराठी चित्रपट असतात ते त्यांना एकदम एका जागी बघायला मिळतात। तर यावर्षी जो ओपनिंग फिल्म राहणार आहे दॅट्स ऑल्सो गोइंग टू बी व्हेरी व्हेरी स्पेशल, समथिंग युनिक, कारण इट्स गोइंग टू बी अ गोवन प्रोडक्शन। जो विन्सेंट वर्ल्डने प्रोड्यूस केलेला चित्रपट आहे बंडखोर, आणि याचे दिग्दर्शक आहे महेश मांजरेकर। तर वी आर गोइंग टू स्टार्ट द फेस्टिवल विथ द वर्ल्ड प्रीमियर ऑफ बंडखोर। याच्या आधी पण विन्सेंट वर्ल्डने एक चित्रपट काढला होता जो बर्लिनला गेला होता। आतापर्यंत एकही असे गोवन चित्रपट नाही आहे, म्हणजे गोवन प्रोडक्शन विच हॅज गॉन टू अ फिल्म फेस्टिवल लाईक बर्लिन, विच इज अमॉंग द टॉप 4 फेस्टिवल्स इन द वर्ल्ड। सलपूर्ण नावाचा मराठी चित्रपट काढला होता। दिस इज द थर्ड प्रोडक्शन ऍक्च्युअली ऑफ विन्सेंट वर्ल्ड। दिगंत त्याच्या आधी होता, दिगंतला नॅशनल अवॉर्ड पण मिळाला होता, आणि मग सलपूर्ण विच वेंट टू बर्लिन, आणि आता बंडखोरचा वर्ल्ड प्रीमियर अँड इट्स गोइंग टू बी द ओपनिंग फिल्म ऑल्सो, अँड विल ऑफकोर्स हॅव द कास्ट अँड क्रू ऑफ बंडखोर विथ अस। महेश मांजरेकर आहे, छाया कदम आहे, मृणाल कुलकर्णी आहे, पुष्कळसे सगळेच राहणार आहे। आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही जवळजवळ 20-25 चित्रपट दाखवतो गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये, अँड दॅट्स अ रेंज ऑफ फिल्म्स इन दॅट। म्हणजे काही एक फॅमिली ओरिएंटेड ड्रामाज पण असतात, कॉमेडी पण असते, ऍक्शनवाले पण आहे, सगळं। सो देयर इज अ मिक्स ऑफ एव्हरीथिंग। वी ब्रिंग द बेस्ट ऑफ मराठी फिल्म्स, आणि जसं तुम्ही बघितलं असेल प्रत्येक वर्षी आम्ही असे पण पुष्कळ चित्रपट आणतो त्याचा वर्ल्ड प्रीमियर इथे होतो गोवा मराठी चित्रपट महोत्सव। इनफॅक्ट लास्ट इयर आम्ही पुष्कळशी जे फिल्म दाखवले होते, असामी अशी मी, आतली बातमी फुटली, कुर्ला ते वेंगुर्ला, या सगळ्या चित्रपटांचं म्हणजे थिएट्रिकल रिलीज आता झालं, म्हणजे 4-5 महिने आधी, आणि आम्ही तो मागच्या ऑगस्टमध्ये दाखवला होता। तर दरवर्षी म्हणजे मागचे 15 वर्ष, आणि तसा तुम्ही सिंपल हिशोब लावला तर मागच्या 15 वर्षात आम्ही जवळ 300 चित्रपट दाखवले आहे गोवा मराठी चित्रपट महोत्सवात। जवळ 20-25 चित्रपट प्रत्येक वर्षी। द मॅथ इज व्हेरी सिम्पल, ऑलमोस्ट 300 फिल्म, आणि त्यातले पुष्कळशे वर्ल्ड प्रीमियर्स, आणि काही काही फिल्म अजून रिलीज झालेले नाही, अवॉर्ड विनिंग पण आहे। साबर बोंडा नावाचा चित्रपट आहे, विच वॉज द फर्स्ट मराठी फिल्म टू विन एन अवॉर्ड एट सनडान्स। Sundance is also one of the biggest festivals in the world, so it won an award there. आता FIPRESCI म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, which is an association of critics from all around the world. So FIPRESCI India declared साबर बोंडा as the best film of 2025. तो या वर्षा कृतज्ञता पुरस्कार आम्ही मोहन जोशी सराक दिवपाचे ठरलेला। जवळजवळ सगळ्याच रचनांक कव्हर केला। फिल्माची सगळी नावां तुमच्या प्रेस रिलीजान आसात, आणि स्टारकास्ट जे कोण येवपाचे आसा ते सचिन खेडेकर, स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, सिद्धार्थ, रेणुका शहाणे, ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे। आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही वर्कशॉपही करपाचे हे करतात, सम युनिक वर्कशॉप। ते नेक्स्ट 2-3 दिसांक फायनलाइज जातले। डिस्ट्रीब्युटर, क्राउड फंडिंग कशें मेळपाचे कोंकणी मराठी चित्रपटाक, त्याचे वर्कशॉप एक करतले आम्ही। एक्झॅक्ट डेट आमकां 2-3 दिसांनी कळटले। प्लस गेस्ट ऑफ ऑनर म्हणून संजय दत्ता कडेन आमी उलयता, चड करून तो 2 दिसांनी कन्फर्म करतलो। ऑफकोर्स चीफ गेस्ट वील बी ऑनरेबल चीफ मिनिस्टर आमचो डॉक्टर प्रमोद सावंत आसतले, महेश मांजरेकरूय आसतलो। आमचो जो चित्रपट वर्ल्ड प्रीमियर करता आमी बंडखोर, तो गोव्यान जवळजवळ 99% गोव्यानूच शूट जाला। तेतूर गोंयचे कलाकार जवळजवळ 25-26 जाण गोंयचे कलाकार, टेक्निशियनय गोंयचे आसा भितर, आणि ऑलरेडी कंप्लीट जाला। हांवें जो पळयला तो म्हणजे
तुमकांय पळोवंक मेळटलो एक वन ऑफ द बेस्ट पिक्चर आसतलो तो आमी पयल्या दिसा 7 तारखेक ओपनिंग फिल्म दाखयतले.